हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज संडे होते म्हटल्यावरती आज हेअर वॉश मस्त निवांत असं करून घेतलं. तसं आठवड्यातनं 2-3 वेळा हेअर वॉश होतंच, पण ते घाई गडबडीमध्ये आज अगदी निवांत होतं. त्यानंतर मग इथे मी देवपूजा करून घेतली. कसं आहे माहिती आहे, देवपूजा केल्यानंतर सकाळी पहिलं देवपूजा झाल्यानंतर असं कसं प्रसन्न वाटतं, घर पण प्रसन्न वाटतं, आपलं मन पण प्रसन्न वाटतं आणि आपल्याला खूप पॉझिटिव्ह घरामध्ये वाटतं. त्यानंतर मी इथं देवपूजा आवरून घेतली. तुम्ही बघू शकता. देवपूजा झाल्यानंतर नाश्त्यामध्ये आज काय बनवायचं, तर मी आज ओट्सचे डोसे बनवत होते. तर इथे दही, टमाटर, ओट्स, हिरवी मिरची सगळं मिक्स करून घेतलं. त्यानंतर मग मी इथे ओट्स बनवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता, असा मी ओट्सचा डोसा बनवून घेतला होता. मस्त एका बाजून भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूला पण मस्त भाजून घेतलं. तर आज नाश्त्यामध्ये ओट्सचा डोसा आणि सॉस होता. त्यानंतर मग घरातली कामं, जसे की इथे कपडे फोल्ड करायचे होते, ते कपडे फोल्ड करून घेतले. त्यानंतर आजचे जे कपडे होते ते वॉश करायचे होते, ते कपडे वॉश करून घेतले. आपल्या घरातील सगळी कामं आवरून झाल्यानंतर आपल्याला कसं निवांत वाटतं. जोपर्यंत घरातली सगळी कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला असं निवांत वाटतच नाही. तर सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळं मी कपडे घरीच टाकते. कसं दिवसभर फॅन चालू असतो, त्या फॅनच्या ह्याच्याने कपडे सुकून जातात. बाहेर टाकलं तर ते कपडे वाळत नाहीत, काही नाही. तर मी घरीच टाकते कपडे. तर इथे मी कपडे वॉश करून घेतले, ते सगळे सुकायला टाकत देत आहे. बघू शकता, प्रत्येक लेडीजला जोपर्यंत कपडे, भांडी, लादी हे सगळी कामं जोपर्यंत तिचे पूर्ण तिच्या मनासारखे होत नाहीत तोपर्यंत तिच्या काय जीवाला शांतता येत नाही. तसंच माझं एक. तर मग मी आजच्या जेवणामध्ये अंड्याची करी, भाकरी, सुकटची भाजी आणि भात, तर असा माझा मेनू होता. तर बघू शकता, असं मस्त असं जेवण करून घेतलं. तर बाय.